वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. प्रत्येक निवडणुकीत एक अंडरकरंट असतो. तो अंडरकरंट या निवडणुकीतला कुठला हे आपल्याला कळणार आहे अवघ्या काही तासामध्ये. आणि संभाजीनगरवरनं, छत्रपती संभाजीनगरवरनं कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कृष्णा, संभाजीनगर एक असं ठिकाण आहे की जिथे कुणीच युती आघाडी केली नाही, सगळेजण ऑलमोस्ट वेगवेगळे लढले. तिथलं चित्र नेमकं काय? आणि आत्ता तुझ्या आजूबाजूला बरीच गर्दी दिसते. कोणतं हे मतदान केंद्र आहे? मतमोजणी केंद्र सर. टेबल क्रमांक 7 वर पहिल्यांदा हे चित्र दाखवतो. अगदी तयारी झाली, अधिकारी देखील बसलेले आहेत. ईव्हीएम येणं बाकी आहे, थोड्या वेळात उघडली जाईल. आणि संभाजीनगरमध्ये खरं तर गेली अनेक वर्षांपासून 30 वर्षांपासून निर्विवादपणे शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. मात्र आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, भाजपाची ताकद अधिक वाढलेली आहे. त्यामुळे मोठा पक्ष कोण यासाठीची ही सगळी लढाई सुरू आहे. आणि दोन्ही शिवसेनापैकी संभाजीनगरकरांनी कोणाला पसंती दिली आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यासाठीची ही सगळी तयारी आपण पाहतो. ईव्हीएम थोड्या वेळात आणल्या जातील आणि प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होईल. टपाली मतदान या ठिकाणी मोजलं जाईल. म्हणजे समोर आपण पाहतो की टपाली मतदानाची देखील मोजण्याची तयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे. टपाली मतदान सुरुवातीला मोजलं जाईल आणि त्या 10:30 पर्यंत प्रत्यक्ष ईव्हीएम या ठिकाणी उघडल्या जातील. आणि आता आपण पाहतोय की ही उमेदवार प्रतिनिधी यांना सोडण्यात आलेलं आहे आणि ते या जाळीच्या बाहेर असतील आणि मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र आता संभाजीनगरमध्ये सत्ता कुणाची येणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की पाण्याचा प्रश्न झालेली आहे. संभाजीनगरचे प्रश्न तर बरेच मोठे आहेत. शिवसेनेची आजवर सत्ता राहिली, यापुढे सत्तांतर होतंय का? सत्ता टिकवली जाते का? हेही आपल्याला बघायला लागणार आहे. आपण जाऊया पुढच्या रिपोर्टरकडे, पण तत्पूर्वी संभाजीनगरचाच विषय निघालाय म्हणून मला विचारावं असं वाटतं. दानवे खैरे म्हणजे किती सख्य आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काल थेट खैरे असं म्हणाले होते की निवडणूक झाल्यावर पत्रकार परिषदच घेणार आहे मी, आणि मग ते रशीद मामूंची पक्षामध्ये एंट्री, उमेदवारी, हा सगळा एपिसोड, याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो इकडे? हे बघा, जेव्हा एक परिवार असतो, परिवारामध्ये भांड्याला भांडं लागतं. तुमचंही कधी ज्ञानदाताईसोबत वाजत असेल, ज्ञानदाताईचं पण तुमच्यासोबत कधी वाजत असेल, तो एक घरातला विषय असतो. तो एक घरातला विषय असतो. त्यामुळे घरातल्या विषयाला आम्ही बाहेर आणत नाही. पहिला मुद्दा आला ना बाहेर काल. दुसरा मुद्दा की ते दोघं ज्येष्ठ आहेत, त्यांना माहिती आहे की काय बोलायचं, कसं बोलायचं, केव्हा बोलायचं. आणि रिझल्ट लागू द्या, सगळे तुमच्या समोर येणार आहे. आणि राहिला प्रश्न की याचा कसा पद्धतीचा परिणाम होणार आहे, तर कुठल्याही शिवसैनिकावरती किंवा कुठल्याही मतदारावरती कसलाही परिणाम होणार नाही. जो परिणाम होणार आहे तो मशालच्याच बाजूने परिणाम होणार आहे आणि तिथे मशालच निवडून येणार आहे. एवढं मी काही वेळात आपल्याला समजणार आहे. आणि आपण हा पण मुद्दा चर्चेत घ्यायला पाहिजे. जरी या निवडणुकीला सगळेजण स्थानिक निवडणूक म्हणत असले तरी सुद्धा या निवडणुकीचे निकाल राज्यव्यापी परिणामकारक सुद्धा ठरणार आहेत. आपण अमरावतीत जाऊयात. प्रणय निर्माण आपल्यासोबत आहेत. प्रणय, अमरावतीमध्ये राणा वर्सेस ऑल असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अमरावतीचे कोणतं मतदान केंद्र आहे? तयारी कशी पूर्ण झालेली आहे? काय चित्र दिसते अमरावतीचं? नक्की ज्ञानदा, आपल्याला माहितीच आहे की 2017 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि भाजपची एक हाती सत्ता अमरावतीमध्ये आली. तब्बल 87 पैकी 45 नगरसेवक हे भाजपचे आले होते. परंतु यावेळेस भाजपसमोर खूप मोठं आव्हान आहे, कारण शिवसेना शिंदे गट वेगळा लढतोय. त्यानंतर युवा स्वाभिमान आमदार रवी राणा जे मागील 14 वर्षापासून भाजपला समर्पित करायचं, पण तरी सुद्धा त्यांनी वेगळी चूल उभी केलेली. त्यामुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे सुद्धा स्वतंत्ररित्या, सगळेच पक्ष अमरावती शहरामध्ये हे स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवते. त्यामुळे आता थोड्या वेळातच मतमोजणीला सुरुवात येईल आणि आता कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागले. परंतु 9:15 वाजता जी ईव्हीएम मशीन आहे ते जे नवसारी भागामध्ये जे कॉम्प्लेक्स आहे महानगरपालिकेचं, काही मिनिटांची प्रतीक्षा आहे. 9:15च्या सुमारास अश्विन सगळ्या मतमोजणी केंद्रावरती ईव्हीएम मशीन्स आणली जातील आणि 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 10 वाजून काही मिनिटांनीच आपल्याला पहिले कल सुद्धा समजू शकतील. अश्विन, खरं आहे. त्याच्यामुळे अवघी काही मिनिटं आणि अर्थातच पहिल्या कलाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तानपाटक सर आपल्यासोबत आहेत. तानपाटक सर, अर्धा तास राहिले आणि पुढच्या अर्ध्या एक तासाने आता वेगाने आपल्याला कल यायला लागतील. आत्ताचं सगळं चित्र, मतदानाची मुंबईतली टक्केवारी खास करून, हे सगळं बघितल्यावर आणि कालचे आलेले एक्झिट पोल, तुमचं ऑब्झर्वेशन? एक्झिट पोल आले ते सगळ्यांचे जवळपास सारखे आहेत. म्हणजे कुठे काही फार वेगळे त्यात फरक नाही. ज्या संस्थांनी केलेले आहेत ते सगळ्यांचे सारखेच वाटत आहेत. याचा अर्थ ठाकरे बंधूंची तिथे जादू चालली की नाही हे पाहावं लागेल. खरोखर ते सभेनंतरचं वातावरण मात्र जरापैकी सुधारलं होतं त्यांच्या दृष्टीने.
काल आम्ही फिरत असताना एका ठिकाणी आम्हाला एका नेत्याने सांगितलं की लोकांच्या मनाला ठाकरे गेलेले नाही अजून. तो नेता हा शिंदे गटाचा होता. त्यामुळे त्यांनाही अजून ती भीती आहेच की मग लोकांच्या मनामध्ये ठाकरे फॅक्टर आहे, अजूनही आहे. फक्त मतांमध्ये किती कन्वर्ट होईल हे फक्त पाहावं लागेल. मला असं वाटतं की ठाकरेंचं जादू ही जी अगदी कमी होती ना ती थोडी वर येईल. सत्ता येण्याची मला काही शक्यता वाटत नाही त्यांची, असं दिसते मला एकूण. म्हणजे अभिजित सगळ्यांनाच कल्पना आहे की अभिजित सर्वे त्याची कंपनी सर्वे करते. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही सर्वे केले होते. काय साधारणपणानं म्हणजे जर प्रमुख शहरांची जर सर्वेच्या बद्दल आपण बोलायचं झालं तर मुंबईचा तुमचा सर्वे काय सांगतो? काय एकूण चित्र? अर्धा तास आपल्याकडे आहे, तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल. नंतर त्यातलं किती खरं किती खोटं ते पुढचं दिवसभर बोलायचं. अगदी खरं. राजीव सर, काल मी 12 महानगरपालिकांचा एक्झिट पोल केला होता. त्यात प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येताना दिसते आणि तीही चांगले संख्याबळ घेताना दिसत आहे. त्यामध्ये भाजप मला 87 ते 101 हा आकडा दिसतोय, तर शिवसेना शिंदे 40 ते 54 हा आकडा दिसतो. शिवसेना उभाटा गट हे 44 ते 58 या दरम्यान मला दिसतात. तर मनसे 0 ते 6 हे आकडे आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा एक्झिट पोल मुंबईचा केला तोपर्यंत अंतिम मतदानाची आकडेवारी आलेली नव्हती, ती आत्ता आली आहे 53%. तरीही मला असं वाटतं की यात काही फार फरक होताना दिसून येत नाही. आणि काँग्रेस आणि वंचितची आघाडी होती, तिथे काँग्रेस आणि वंचित मिळून 16 ते 25 पर्यंत मला दिसतात. इतर ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार 1 ते 4 आहेत, MIM 2 ते 5 आहे, समाजवादी पक्ष 2 ते 3 आणि अखिल भारतीय सेना 2 जागा जिंकेल. संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगत असताना मला असं वाटतं की काँग्रेस एक महानगरपालिका नक्की जिंकेल आणि ती महानगरपालिका लातूर असेल. चंद्रपूर नाही जिंकणार. ते मला वाटतं सिंगल लार्जेस्ट पार्टी असतील, सर्वात जास्त जागा त्यांच्या येतील, पण बहुमतापर्यंत ते जातील असं मला चंद्रपुरात वाटत नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली इथे महायुती पूर्णपणे स्वीप करते. विरोधी पक्षांना हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा मिळतील असं मला वाटतं. त्यानंतर सर्वात चुरस ही आपल्याला पुणे आणि नाशिकमध्ये दिसली, कारण सत्तेतले जे 2 मित्रपक्ष आहेत ते 2 मित्रपक्ष ताकदीनं लढत आहेत. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना फार ताकदीने लढताना दिसली आणि त्यांनी अक्षरशः भाजप नेते गिरीश महाजन यांना फेस आणलेला आम्हाला दिसला. आणि भाजपने बऱ्याच ठिकाणी ज्या चुका केल्यात त्यात प्रामुख्याने नाशिक आणि लातूर याचा उल्लेख करेल की आयारामांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकीटं दिली की त्यांना आपल्या पक्षातला जो निष्ठावंत आहे तो आता यावेळेला दुसऱ्या पक्षाकडून उभा राहतो. त्यांनी वर्षानुवर्ष झेंडा हातात घेतलेला होता, त्याच्यावर अन्याय करतो, याचं कुठलंही सोयरंसुद्धा दिसून आलेलं नाही. तर नाशिकमध्ये मला असं वाटतं भाजप 2017ला 67 जागा जिंकलेलं होतं, यावेळेला त्या जागा कमी होऊन 54 ते 62 दिसत आहेत. त्याही यामुळं दिसत आहेत की ही प्रभाग पद्धतीमध्ये एका प्रभागात 4 ठिकाणी मतदान करायचं होतं. जर हे एकाच एक मतदान झालं असतं तर मला असं वाटतं भाजपचा आकडा कमी झाला असता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना इथे मात्र फार तुल्यबळ लढलेली आहे, ताकदीनं लढलेली आहे. ते 35 ते 41 जागा जिंकतील आणि त्याच्या खालोखाल अजित पवारांचा पक्ष 9 ते 13 जागांवर दिसतं. काँग्रेसचं अस्तित्व नगण्य आहे, 1 ते 3 जागांवर दिसतात. तिथं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जाहीर मोठी सभा घेतली, परंतु ते 10 अंकापर्यंतही जात नाहीत. मनसेला एखाद्या 2 जागा आणि शिवसेना उभाटा गटाला फार तर फार 8 ते 9 जागा मला तिथे दिसत आहेत. पुणे हे फारच रोचक आहे. पुण्यामध्ये असं होतं की पुणे मागच्या वेळेला भाजपने जिंकलं त्यावेळेला त्यांनी 98 जागा घेतलेल्या होत्या, यावेळेला त्यांच्या जागा कमी होत आहेत. तिथंच पुन्हा आयारामांची चलती होती, त्यामुळे भाजपला हा फटका बसतोय आणि अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर पुण्यात जास्त जाणवला. भाजप तिथं मला वाटतं 79 ते 92 पर्यंत असेल. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल 48 ते 61, म्हणजे अजित पवारांचा पक्ष चांगली मुसंडी मारताना आपल्याला पुण्यामध्ये दिसतोय. काँग्रेस तिथे 11 ते 14, तेही प्रशांत जगताप हे जे नेते काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातून आले आणि त्यांनी ताकदीनं लढले, त्यामुळे त्या जागा आहेत. इथं पुन्हा
मुख्य विरोधी पक्ष म्हणून जे गणला जातो शिवसेना, उभाटा गट, मनसे हे सुद्धा उभाटा गट 4 ते 5 आणि मनसे 1 ते 2 असं दिसतं. आणि इथे शिवसेना शिंदेची 9 ते 8 ते 11 एवढ्या जागा दिसतात. अभिजित, आपण पुण्याला जरा पॉज घेऊयात. मी पुन्हा बाकीच्या महापालिकांसाठी येते, पण वेदांत नेवाडे, अजय माने आपले 2 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण ज्ञानदा तिथं म्हणजे त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अभिजित, या सगळ्यामध्ये सगळ्यात जी चुरशीची एक लढत होती ती नवी मुंबईची होती. आणि तिथंही मित्रपक्षात असलेले 2 म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये लढत. आणि नवी मुंबईचं या खेपेचं वैशिष्ट्य हे होतं की गेल्या खेपेचे जे उमेदवार म्हणजे आता भाजपमध्ये गणेश नाईक आले, ते जवळपास 50-52 नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये आले आणि त्यामुळं भाजपचे सगळे उमेदवार या खेपेला बदलले. आणि तसंच गेल्या खेपेला जे उद्धव ठाकरेंबरोबर होते ते सगळे शिवसेनेचे नगरसेवक म्हणजे ते शिवसेनेत राहिले म्हणून किंवा ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांची जी लढत झाली तिथं ती खूप चुरशीची, म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातल्या सगळ्यात चुरशीच्या लढतींपैकी एक नवी मुंबईची आहे. तिथला तुझा सर्वे आहे का? तू केला होतास का सर्वे? राजीव सर, मी नवी मुंबईचा सर्वे केलेला नाही आणि एक्झिट पोलही केला नाही, परंतु काही काम मी तिथं केलेलं होतं. त्यात एक चित्र दिसतं की सर्वात मोठा पक्ष हा भाजप असेल, परंतु मागच्या वेळेस जेवढ्या जागा आल्या तेवढ्या जागा येताना दिसत नाहीत. आणि एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये यावेळी मुसंडी मारतील असं चित्र मला दिसतं. एकच प्रश्न मला विचारायचा आहे, कारण शेवटी मला वाटतं सगळीकडे भाजपचंच जागा जास्त दिसतात आहेत तुमच्या पोलमध्ये. लातूर सोडल्यास, लातूर वगळल्यास तुम्ही केलेल्या सर्वेनुसार दुसरी कुठली महानगरपालिका आहे का की जिथं भाजपच्या वर दुसरा कुठला पक्ष आहे? मला असं वाटतं की भाजपपेक्षा जास्त जागा येणारा मला 2-3 महानगरपालिका आहेत, तिथे मात्र भाजपचं अस्तित्व नाही आहे. जसं भिवंडी, मालेगाव आणि वसई विरार या 3 ठिकाणी तिथल्या स्थानिक आघाड्यांचं समीकरण आपल्याला दिसून येतं. परंतु सर्वात चुरशीची महानगरपालिका आहे ती पिंपरी चिंचवड आहे, जिथं भाजप मागच्या वेळेला 77 जागांपर्यंत गेलं होतं, ते यावेळेला. अभिजित, प्लीज थोडंसं थांबवते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राड्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर या निवडणुकीच्या दरम्यान हे असे